मिरजेत आईचाच काळा सौदा, 40,000त पोटच्या 2 लेकरांची विक्री, महापालिका कर्मचाऱ्यांसह 5 जण ताब्यात. मिरजमध्ये हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाच्या मोबदल्यात एका आईनेच पोटच्या 2 लहान मुलांची विक्री केल्याचा प्रकार उघड झाला आहे. अवघ्या 40,000 रुपयांसाठी 2 निष्पाप बालकांचा सौदा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाणे यांनी आईसह 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. ही घटना 2 वर्षापूर्वी घडली असली तरी आता तिचा पर्दाफाश झाला आहे. त्यावेळी साधारण 2 वर्ष वय असलेली ही मुले सध्या 3.5 ते 4 वर्षाची आहेत. या प्रकरणी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी महादेव वाघमारे यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या चौकशीत हा गंभीर प्रकार उघड झाला. मिरज पोलिसांनी बालकांची आई मनीषा रोहित जाधव, सुभाषनगर मिरज, एजंट सचिन उर्फ उमाजी गणेश लोंढे, महापालिका प्रसूती विभागातील कर्मचारी सुरेखा चंद्रकांत लोंढे, दशरथ तुकाराम लोंढे आणि बालक खरेदी करणारा संजय दिलीप गोसावी राहणार सांगली याला ताब्यात घेतला आहे. मनीषा जाधव ही अनाथ असून तिने प्रेमविवाह केला होता. पती व्यसनी असल्याने ती भंगार गोळा करून संसार चालवत होती. तिला 2 मुले आणि 1 मुलगी अशी 3 अपत्ये होती. चौकशीत समोर आले की 2024 मध्ये सुरेखा लोंढे व एजंट सचिन लोंढे यांनी मनीषाच्या एका मुलाची कर्नाटकात विक्री केली. त्यासाठी 20,000 रुपये देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या मुलाला बोगस दत्तक पत्र तयार करून माधवनगर येथील संजय गोसावी याला 20,000 रुपयात विकण्यात आले. अशा प्रकारे केवळ 40,000 रुपयांसाठी 2 बालकांचा सौदा झाला. या प्रकरणी अल्पवयीन न्याय अधिनियम 2015 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची सूत्रे किरण चौगले यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडे आहेत. या रॅकेटमध्ये महापालिकेच्या प्रसूती विभागातील महिला कर्मचाऱ्यांचाच सहभाग असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बोगस दत्तकपत्र तयार करून बालकांची विक्री करण्यात आली असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. 2 मुलांची विक्री केल्यानंतर मनीषाने 3ऱ्या मुलीचीही विक्री करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला. आईनेच पैशासाठी पोटच्या मुलांचा सौदा केल्याची ही घटना समाजाला अंतर्मुख करणारी आहे. गरिबी, असहाय्यता आणि व्यवस्थेतील त्रुटी यामुळे निष्पाप बालकांचे आयुष्य धोक्यात येत असल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.